रणभूमी मराठी न्यूज. पंचवटी नाशिक येथे 2 मार्च 2026 रोजी भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या 96व्या वर्षानिमित्त आयोजित केली जात आहे. 2 मार्च 1930 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील काळाराम मंदिर येथे ऐतिहासिक मंदिर प्रवेश सत्याग्रह पार पडला होता. मानवमुक्ती, समानता आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला दिशा देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेला यंदा 96 वर्ष पूर्ण होत आहेत. या स्मरणार्थ 2 मार्च 2026 रोजी पंचवटी परिसरातील गौरी पटांगण येथे भव्य अभिवादन सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात येत असून सलग 21व्या वर्षी हा उपक्रम पार पडत आहे. या संदर्भात नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. समितीचे स्वागताध्यक्ष किशोर घाटे आणि अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी भारतातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन सभेला यशस्वी करावे असे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष किशोर घाटे, अध्यक्ष प्रकाश पगारे, निमंत्रक बाळासाहेब गांगुर्डे, के काळे, बाबासाहेब चव्हाण, जितेश शार्दूल, यश अल्हाटे, भीमश्री विजयराज पगारे, हनुमंत काळे, किशोर गांगुर्डे, सनी रोकडे, पंडित पाडमुख, नवनाथ काळे, अंकल डोळस, गौतम जाधव, माधव गायकवाड, दुष्यंत वाघ, दादाराव मिरेकर, भरत रोकडे आणि विजयराज पगारे यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिवादन सभेत सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांवर आधारित जागर कार्यक्रम होणार असून विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाचं अभिवादन सभेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. 2 मार्च 2026 रोजी 96 वर्ष पूर्ण होत आहे या सत्याग्रहाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च 1930 साली जो काळाराम मंदिराचा लढा दिला, त्या लढ्याला 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस लागले. एवढा सर्वात मोठा लढा जो झाला त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला. आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सर्व टीम, प्रकाश पगारे असतील, सनी रोकडे असतील, भीमानंद काळे असतील, पगारे साहेब असतील, ही सर्व टीम मला वाटतं अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो. यश येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आता बऱ्याचशा लोकांनी सांगितलं तुम्ही एकत्र काय येत नाही, एकत्र येण्यासाठी का प्रयत्न करत नाही. मला वाटतं आम्ही बऱ्याच वेळेस प्रयत्न केला एकत्र येण्याचा, परंतु ज्यावेळेस मला सांगितलं जातं की मला अध्यक्ष व्हायचं, मला जर अध्यक्ष व्हायचं जर असेल तर त्या माणसाने अध्यक्ष जरूर व्हावं आणि कार्य करावं. परंतु आता सांगितलं का मला अध्यक्ष व्हायचं, थोड्या वेळाने सांगायचं का मी दुसऱ्या गटात चाललं, हे योग्य नाहीये. अशी लोकांची लबाडी करणं योग्य वाटत नाही मला. आणि मग आपण जर खरोखरच जर काळाराम मंदिर सत्याग्रहाचं माध्यम डोळ्यापुढे ठेवून, बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा इतिहास रचलेला ठेवून जर एकत्र येण्याचा जर प्रयत्न जर केला तर मला वाटतं एक वेगळा इतिहास लोकांपर्यंत पोहोचल. लोकांच्या मनामध्ये खूप इच्छा आहे की या ठिकाणी काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे, चांगलं इन्स्टिट्यूट झालं पाहिजे. लोकांचं मनामधल्या ज्या भावना आहेत त्या आम्ही समजू शकतो आणि त्या भावनेच्या अनुषंगानेच आम्ही हा प्रयत्न करतोय.
आता आपण गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आमच्या सोबत जोडलेले आणि जोडलेले असताना ज्या ज्या वेळेस पत्रकार परिषद घेतली असेल तर त्या वेळेस पत्रकार परिषदेमध्ये आम्ही हाच मुद्दा उपस्थित केलाय की आपल्याला कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक विद्यापीठ होऊ शकलं नसलं तर एक छोटंसं वटवृक्ष तर लावू. त्या वटवृक्षाच्या माध्यमातून आपण एक मोठं स्मारक उभं करण्याची संकल्पना आहे. ती संकल्पना जर सगळ्यांनी मिळून जर केली तर मला वाटतं आपण त्याच्यामध्ये यश प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. 2 मार्च 1930 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा दिला काराम मंदिर सत्याग्रहाचा, त्या सत्याग्रहाला 5 वर्ष 7 महिने आणि 11 दिवस लागले. सर्वात महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा लढा या काराम मंदिर सत्याग्रहाला लागला. या सत्याग्रहामध्ये जे शूरवीर आहे त्या शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी 2 मार्च 1930 साली झालेल्या आणि 2 मार्च 2026 रोजी मला वाटतं 96 वर्ष पूर्ण होत आहे. आणि ते 96 वर्ष पूर्ण होत असताना नाशिक शहरामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये आज आपण एक अभिवादन सभेचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सभा या दोन्ही लगत असल्या कारणाने आणि विशेष सन्मान म्हणून की ज्यांनी खूप चांगलं कार्य केलं, खूप चांगलं काम केलं, त्या कार्याची सुद्धा त्या विशेष सन्मान म्हणून त्यांची आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सत्कार करणार आहे आणि स्वागत करणार आहे. मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला एकच विनंती करतो, 2 मार्च 2026 रोजी काराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेला आपण सर्वांनी गौरी पटांगण, बैल बाजार, पंचवटी या ठिकाणी आपण उपस्थित राहावं अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे. धन्यवाद. वेळ सांगा. वेळ सायंकाळी 5 वाजता. 2 मार्च रोजी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती नाशिक जिल्हा यांच्या माध्यमातून अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे. हे अभिवादन सभा आयोजित करत असताना गेल्या अनेक वर्षापासून ही अभिवादन सभा होते आहे आणि महाराष्ट्रातील तमाम मंत्री, तमाम आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी ही समिती बोलवत असते. याही वर्षी अनेक नामवंत वक्ते, अनेक चांगल्या प्रकारचे व्याख्याते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या सभेचा एक मतितार्थ असा आहे की संपूर्ण समाजाने एकत्र येण्यासाठी, आंबेडकरी चळवळीतील तमाम कार्यकर्ते एकत्र येण्यासाठी या सभेतून संदेश जाणार आहे. महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी नेत्यांना माझं आव्हान आहे की या सभेच्या पूर्वसंध्येला आज आम्ही सर्व, किशोर घाटे आमचे स्वागताध्यक्ष आहेत, यांच्या मार्फत, मी स्वतः या सभेचा अध्यक्ष आहे, माझ्या मार्फत इथे तमाम आंबेडकरी चळवळीतील 40-40, 50-50 वर्ष काम केलेले जे पहिल्यांदा आम्ही नावं घेतलेली आहेत ते सर्व सन्माननीय. त्यांच्यामध्ये आमचे भिवानंद काळे, काळू काळे, आमचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव काळे यांचा नामोल्लेख टळला होता, परंतु या पंचक्रोशीतील प्रमुख सर्व कार्यकर्ते या अभिवादन सभेला अतिशय धडाडीनं सहकार्य करणार आहेत, काम करणार आहेत. तेव्हा मी या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो की तमाम आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी या सभेला उत्स्फूर्तपणे यावं. ज्यांना ज्यांना निमंत्रण भेटलं, ज्यांना भेटलं नसेल त्यांनी या सभेच्या माध्यमातून स्वागताध्यक्ष किशोर घाटे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की आपल्याला समाज एक करायचा आहे. या एकत्रीकरणासाठी नाशिक ही क्रांतीभूमी आहे. आपण या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल असं आव्हान करतो. जय भीम. 2026 रोजी जो काराम सत्याग्रहाचा स्मृती दिनाचा अभिवादनाचा जो कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यासाठी स्वागताध्यक्ष किशोरजी घाटे साहेब, तसेच
समितीचे अध्यक्ष प्रकाशजी पगारे सर आणि कृती समितीने आज पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे आणि या पत्रकार परिषदमध्ये वरिष्ठांनी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे अति सुंदर आहे, महत्त्वाची आहे, दिशाहीन न होणारी आहे. त्यासाठी मी आलेले पत्रकार इतर कार्यकर्ते यांच्यासाठी मी लाख लाख शुभेच्छा देतो. आज आपण इथं उपस्थिती दिल्याबद्दल अशीच उपस्थिती 2 मार्चला द्याल अशी मी विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आणि तसेच तुमच्या सर्वांचे मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. आज आपण उपस्थित राहिले, वेळावर आलेत आणि चांगल्या प्रकारे बाईट ही पोचवाल ही तुम्हाला आग्रहाची विनंती. पुन्हा शतशः आभार. जय भीम. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.